बदलापूरमध्ये एका 14 वर्षीय मुलाचा सोसायटीच्या आवारात खेळताना उघड्या वायरचा शॉक लागून मृत्यू झालाय। या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी मुलाच्या नातेवाईकांनी केली आहे। बदलापूर पश्चिमेच्या बदलापूर गावात अमृत टॉवर सोसायटी आहे। या सोसायटीत राहणारा राजवीर लोखंडे हा 14 वर्षीय मुलगा शनिवारी रात्री सोसायटीच्या आवारात मुलांसोबत खेळत असताना सोसायटीच्या आवारातील विद्युत पोलच्या उघड्या विजेच्या तारांवर पडला। यामुळे त्याला विजेचा जोरदार धक्का बसून त्याचा जागीच मृत्यू झाला। या घटनेनंतर राजवीरच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली असून राजवीरच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। तर या प्रकरणाचा तपास सुरू असून पुढील कारवाई सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। काल रात्री सगळे 11:30च्या दरम्यान ते खेळायला आले होते मुलं। त्याच्यानंतर खेळता खेळता त्याला एका मुलाने धक्का दिला। तिथं विजेचे तारा आहेत त्या सगळ्या ओपन होत्या। ओपन झाल्यानंतर धक्का दिल्यामुळे तिथं त्याला तो शॉक लागला आणि शॉक लागल्यानंतर इथं कोणी सिक्युरिटी वगैरे आले नव्हते। त्याच्यामुळं ते शॉक लागून त्याला तो जागीच मृत्यू झाला। त्याच्यानंतर आम्ही त्याला दवाखान्यात नेलं, पण डॉक्टरांनी दखल करण्याच्या अगोदर त्याला मृत घोषित केलेलं। मागणी आमची अशीच आहे की तिथं जे पोल होते तिथं सरळ दिसतंय की पहिल्यांदा तिथं 2 ज्या चिकट पट्ट्या आहेत, म्हणजे जे सेलोटेप लावलेले आहेत ते एकतर जुने आहेत पहिले, आणि जेव्हा हे सर्व प्रकार घडला त्याच्यानंतर त्या ज्या नवीन आहेत त्या सरळ दिसत आहेत की नवीन आहेत। महावितरणाचे अधिकारी आहेत, त्यांच्याशी पण बोलणं झालं, ते पण ह्याच्याशी संबंधित बोलत आहेत की हा बरोबर आहे तुमचं। त्याच्यानंतर काल जो त्याला शॉक लागून मृत्यू झाला त्याच ठिकाणी दुसऱ्या दिवशी जर आपण तिथून जो सप्लाय चालू केल्यानंतर आज तिथं करंट लागत नाही आहे, म्हणजे ह्याच्यात नक्कीच काहीतरी कोणाचा तरी दोष आहे। तर माझी मागणी एवढीच आहे मुलाचा मामा म्हणून की ह्याच्यात जो दोषी आहे त्याला कठोर कारवाई झालीच पाहिजे। रात्री 11:15 ते 11:30 दरम्यान या ठिकाणी आपण बघतो एक विजेचा पोल आहे, छोटासा लावलेला आहे। त्या ठिकाणी थोडी वायर आहे। पावसाच्या दृष्टिकोनातून तिथं मुलं रात्री खेळत असताना त्या चिमुकल्याला इथं शॉक लागलेला होता आणि त्यात त्याचा नातेवाईकांनी त्याला हॉस्पिटलला नेलं। डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वी मयत घोषित केलेलं आहे। नातेवाईकांनी संबंधित त्यांना कारवाई करण्याचे सांगितलेलं आहे। आम्ही त्याप्रमाणे त्यांना आश्वासन पण दिलेलं आहे। जो कोण याच्यातला कोण दोषी असेल, मग कोणी असो सोसायटीतले असेल, कमिटी असेल, बिल्डर असतील आणि अजून कोणी याच्यात काही मिसचिव्हियस बिहेवियर केला असेल त्याच्यावर आम्ही कारवाई करणार आहोत। डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा, यूट्यूबवर सबस्क्राईब करा। एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी 6384040404 या क्रमांकावर कॉल करा। बातमी म्हणजेच एकमत न्यूज।